नमस्कार मंडळी. आज खूप दिवसांनी तुमच्या समोर येतोय मी. माझे एक गुरुभाऊ मला भेटले होते आणि ते मला म्हटले की गोरक्षनाथांनी एवढी किमयागारी केली. ते किमयागारीमध्ये त्यांनी जे वृक्ष वापरले किमयागारीमध्ये, त्या वृक्षांची जर तुम्ही माहिती दिली तर कदाचित लोकांच्या परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो. घरातील स्वास्थ्य जे बिघडलं असेल ते चांगलं होईल. पैसा पाणी अडका, धंदा, व्यापार, नोकरी, लग्न, स्थैर्य, स्थिरता सगळं येईल. पण ह्या वृक्षांची माहिती देणं खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे नाथ संप्रदायामध्ये बरेच जण लोक आहे असं सांगतात की मी नाथ संप्रदायामध्ये, मी अघोरीमध्ये आहे, पण त्यांना कितपत ह्या झाडांबद्दल माहिती आहे मला माहिती नाही. बरेच ज्यांच्याबद्दल मला माहिती आहे ती लोक आता फारशी राहिलेली नाहीत. पण आमच्या या गोरगा आखाड्यामध्ये गोरक्षनाथांनी जी किमयागारी केली, ती किमयागारी करताना त्यांनी एकंदर साधारण 9 वृक्ष वापरले. खरं सांगायचं तर 8च वृक्ष वापरले, पण 9वा वृक्ष त्यांनी घेतला एक सहकार्य म्हणून. तर त्या वृक्षांची माहिती, त्या वृक्षांचं अनुष्ठान, त्या वृक्षांपासून मिळणारा फायदा हा गोरक्ष आखाड्यामध्ये जुनी जी लोक आहेत त्यांना माहिती. हा तांत्रिकमध्ये, मांत्रिकमध्ये आणि यांत्रिकमध्ये सुद्धा हे वृक्ष वापरले जातात, पण त्याची संपूर्ण माहिती असावी लागते. मला असं म्हणायचं की त्याची जी अनुष्ठान आहे ती थोडीशी अवघड आहेत, माहिती पण थोड्याशा जरा अवघड आहे. थोडासा वेळ लागेल तुम्हाला सांगताना, काही एपिसोड जास्त होणार आहेत, पण तुम्हाला या सगळ्या 9 वृक्षांची माहिती सांगणार की ज्याच्यामध्ये म्हणजे पूर्वी असं होतं की अनेक मोठे राजे राजवाडे किंवा जे राजे होते त्यांनी विशेषतः महाराष्ट्र सोडून जे बाहेरचे राजे होते, ज्यांचे तुम्ही बघाल तर प्रचंड मोठमोठे महाल आहेत, म्हणजे मोठमोठे राजवाडे आहेत की त्या सांभाळणं सुद्धा सरकारला नाकेलं आहे. तर असे त्या काळात त्यांनी बांधलेले, एवढा पैसा त्यांच्याकडे त्या काळामध्ये होता. याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती की उत्तरेकडे सगळ्यात जास्त साधूंचं प्रमाण जास्त आहे. विशेषतः वरती म्हणजे हरिद्वार, ऋषिकेश, यमुनोत्री, गंगोत्री, जमुनोत्री इकडे मोठमोठे साधू आहेत की ज्यांना या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती आहे. गोरक्षनाथांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर किमयागारीमध्ये हे सगळे वृक्ष वापरले. ते वापरत असताना म्हणजे पार्वतीने हे सगळ्या वृक्षांची माहिती पूर्ण करून घेतली शंकराकडून. भगवान शंकराने पार्वतीला दिलं सगळं. पार्वतीने ते सगळं स्वतःकडे ठेवताना तिची निस्सीम एक भक्त होती, मैनावती. ज्या मैनावतीला त्यांनी त्यांनी सगळं दिलं. पुढे ज्यावेळेला एक गोष्ट मच्छिंद्रनाथांना कळली तर मच्छिंद्रनाथांना शंकर भगवानाने सांगितलं की मी आता हे देऊ शकत नाही, कारण मी वचनबद्ध आहे. आता हे पार्वतीला मी दिलंय आणि पार्वतीने मैनावतीला दिलं. तुम्हाला हे घ्यायचं असेल तर तुम्हाला मैनावतीकडे जावं लागेल आणि ते घ्यावं लागेल. खरं सांगायचं तर नाथ संप्रदायामध्ये अशा तऱ्हेच्या गोष्टी ह्या चालत नाहीत, पण केवळ लोकांना फायदा व्हावा, लोकांना माहिती व्हावी, लोकांना उपयोग व्हावा, निसर्गाला त्याची माहिती व्हावी, सगळ्यांना त्याबद्दलची माहिती असणं आवश्यक होतं. म्हणून मच्छिंद्रनाथ तिथे गेले, शिकले, सगळं शिकले, किमयागारी सगळी शिकली. पण गोरक्षनाथांनी पुढे
ती किमयागारी अस्तित्वात आणली. अनेक वृक्षांपासून अनेक गोष्टी गोरक्षनाथांनी पुढे केल्या. तांत्रिकमध्ये तर जास्तीत जास्त वापर त्यांनी त्यात केला. मांत्रिकमध्ये पण केला, मंत्रशास्त्रात त्यांनी भरपूर उपयोग केला, तांत्रिकमध्ये केला, यांत्रिकमध्ये पण केला. आता यंत्र जी वापरली त्यांनी, ही यंत्र मी तुम्हाला नंतर निवांत सांगेन, कारण बऱ्याच लोकांना ह्यातली काही माहिती नाही. म्हणजे मी साधू असणं, मी भगवी कपडे घालणं, मी सांगणं, मी अघोरी असं म्हणणं, म्हणजे हे सगळं 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 झूट आहे. ज्याला गोरक्षनाथांचे 9 वृक्ष माहिती आहेत, मी म्हणेन तो खरा गोरक्ष आखाड्याचा किंवा नाथ संप्रदायामध्ये मानला जातो. महाराष्ट्रामध्ये असे फक्त आपण दोघं तिघं जण राहिले असावेत असं मला वाटतं. त्यामध्ये मी एक आहे. अजून दोघं तिघ जण किती आहेत ते मला माहीत नाही, कारण आता आमची बऱ्याच दिवसात गाठभेट नाही. पण मला असं म्हणायचं की ज्यांची गाठभेट होते त्या मी देवाणघेवाण आमची विचारांची चालतेच. मी कोणाला पुढे शिकवलं नाही, कारण शिकवायचं तर विद्यार्थी तसा लागतो. तो जर चंचल असेल, हव्यासी असेल, अट्टहासी असेल, लालची असेल, तर त्याला ही विद्या देण्यात काही मजा नाही. कारण या विद्येपासून फायदा तर होईल, पण त्याला तोटा झाला तर तो निस्तरणार पडतो. म्हणून या विद्या मी फारशा कोणाला सांगितल्या नाही, शिकवल्या पण नाही. पण हा आज योग आला आणि म्हणून मी हे तुम्हाला मुद्दाम सांगतोय की हे जे वृक्ष आहेत ते खरं लावायला पाहिजेत. आपल्याकडे आहेत काही वृक्ष, पण त्याच्याकडे नीट बघितलं गेलं पाहिजे आणि याची लागवड जास्तीत जास्त व्हायला पाहिजे, जेणेकरून म्हणजे लोक म्हणतात आम्ही पर्यावरण. पर्यावरण म्हणजे तुम्ही अनेक झाडं लावली म्हणजे पर्यावरणाचं संतुलन नाही होतो. जी झाडं जास्तीत जास्त ऑक्सिजन सोडतात अशी झाडं लावणं गरजेचं. ते त्याला पर्यावरणानं नियंत्रण केलं असं म्हणलं जातं. मी 8,000 झाडं लावली, मी 4,000 झाडं लावली, माझ्या वडिलांच्या आठवणीसाठी 4,000 झाडं लावली, आईसाठी 3,000 झाडं लावली, असं काहीतरीच लोक सांगतात आणि फोटो काढून घेतात. जे झाड लावतात त्याबद्दल त्यांना काहीच माहिती नसते. मी अनेकदा हे पाहिलंय. अनेक ठिकाणी मी गेला असताना अनेकांना विचारलं की तू झाड लावली त्याचं नाव तुला माहिती आहे? ते लोकांना सांगता येत नाही. त्या झाडाचा उपयोग त्या लोकांना सांगता येत नाही. त्या झाडांपासून काय काय मिळतं हेही सांगता येत नाही. पण आपल्याकडे सध्या स्टाईल आहे की चला आपण आता लावूया. झाडं त्यातले जगतात किती, मरतात किती, राहतात किती, उपयोगात किती आणली जातात, हा भाग त्याच्याही पुढचा. म्हणजे मला असं म्हणायचं की थोडंसं विचित्र जरा झालंय आणि संतुलन सगळं बिघडत चाललंय. पण मी जे झाड सांगणार आहे तुम्हाला पहिल्यांदी आज, त्या झाडाचं नाव आहे, खूप मोठं झाड आहे, त्या झाडाचं आयुष्य पण खूप मोठं आहे. ह्या पहिलं झाड, याची स्टोरी अशी आहे की ज्या वेळेला मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना हे सगळं सांगितल्यानंतर गोरक्षनाथांनी प्रचंड सेवा केली आणि भगवान शंकरांना हे विचारलं की अशा तऱ्हेचं एक झाड तुम्ही आम्हाला द्या. मग ते म्हणले धन्वंतरीकडे जा. मग धन्वंतरीकडे ते गेले. मग धन्वंतरी म्हणले तुम्हाला कशा तऱ्हेचं पाहिजे आहे? ते गोरक्षनाथ म्हणले की मला भरपूर झाडं पाहिजे आहेत, तुम्ही काय काय निर्माण करणार आहात? ते म्हणले की अरे मी अमरकंटकमध्ये जवळजवळ 300च्या वर जाती झाडे तयार केली. कारण का तर भगवान शंकरांनी विष प्रशांत केलं, ते शमवण्यासाठी वनस्पतींचा उपयोग करणं आवश्यक होतं. म्हणून मी झाडं लावली आहेत, निर्माण केली आहेत. त्यात काही झाडं आहेत, तू शोध, बघ, अभ्यास कर, अनुष्ठान कर आणि त्यातनं काय मिळतं ते सांग. आता भगवान धन्वंतरींनी गोरक्षनाथांना हे सगळं सांगितल्यानंतर गोरक्षनाथ अमरकंटकमध्ये गेले
आणि त्यांनी पहिलं झाड शोधून काढलं ते गोरखचिंच. आता गोरखचिंच हे झाड वयाने खूप मोठं आहे, अनेक वर्ष जगतं. साधारण 300, 350, 400 वर्षापुढेपर्यंत जगतं. त्याला चिंचा लागतात. त्या चिंचा एवढ्या पुढे मोठ्या होतात की दुधी भोपळ्यासारखे त्याला त्यात दिसायला लागतात. महावस्तात झाड आहे. मग गोरक्षनाथाने शंकरांना विचारलं की गोरख चिंचेचा उपयोग काय. ते म्हणले, अरे तू धन्वंतरीला का नाही विचारलं? धन्वंतरी देवता तुला सगळं सांगेन आहे, तर तिला प्रसन्न करून घे. मग गोरक्षनाथांनी धन्वंतरी देवतेला हाताशी धरून गोरक्ष चिंचेबद्दलची माहिती घेतली. त्यात धन्वंतरी देवतेने जे सांगितलं ते आश्चर्यकारक आहे. गोरक्षनाथांना ते सगळं ऐकल्यानंतर गोरक्षनाथ म्हटले, मी ते नक्की करीन. आणि त्यांनी ते केले. त्याच्यामध्ये झालं काय की गोरक्षनाथ जिथे जिथे गेले, ज्या ज्या राज्यामध्ये गेले, ज्या ज्या राजवाड्यांमध्ये गेले, ज्या ज्या राजांना भेटले, ज्या राजांनी गोरक्षनाथांना आपुलकीचं करून घेतलं, आपलंसं करून घेतलं, त्यांची सेवा केली, गोरक्षनाथांनी त्यांना भरपूर भरघोस दिलं. असा हा गोरखचिंच नावाचा वृक्ष आणि त्याची ती चिंच ही प्रचंड फायद्याची आहे. आता तुम्ही कारण हा मला असं वाटतं बराच वेळ जाणार आहे सांगण्यामध्ये, त्यामुळे कदाचित हा व्हिडिओ मोठा होईल. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी सगळं सांगणार आहे. पण जी लोक असं म्हणतात की मी नाथ संप्रदायामध्ये आहे, मी अघोरीमध्ये आहे, मी अमुक केले तमुक केले, त्यांना फक्त एवढंच विचारा की गोरक्षनाथांनी कुठले 9 वृक्ष काढले की ज्याच्यामध्ये किमयागारी प्रचंड मोठी केली. आज ती किमयागारी आणि ते वृक्षाचे लावले आपल्याकडे, तर मी म्हणेन की भारतासारखा संपन्न देश या जगामध्ये कुठेही होणार नाही. म्हणजे आज आपण म्हणतो की रुपयाचे भाव खाली आले, सोनं ठेवा, अमुक तमुक करा, पण ही सगळी किमयागारी रावणाने पण आत्मसात केली. रावणाने जर अख्खी लंका सोन्याची बनवली म्हणजे ही किमयागारीच होती. ही अंधश्रद्धा नाहीये, या अंधश्रद्धेला खतपणी नाहीये. एक होतं असं आहे आज, पण आज अनेक भोंदू लोकांनी त्याचा फायदा घेतला. लोकांना काहीच कळत नाही खरं काय खोटं काय. त्यामुळे गोंधळ असा होतो की ही सगळ्या विद्या, या सगळ्या गोष्टी या भ्रष्ट होत चालल्या आणि नामशेष होत चालले. आता 9 वृक्षांपैकी काही वृक्ष तर मी आता शोधतोय, मला सापडले तर मी ते ठेवतो. मी सांगत पण नाही कोणाला की हे कुठले वृक्ष आहेत. या सगळ्या ज्या विद्या आहेत त्या मी शिकलो आहे, त्या शिकवल्या पण नाहीत, कोणाला शिकवणार पण नाही. पण ह्याचा फायदा, गोरक्ष चिंचेचा फायदा तुम्ही नक्की करून घ्या. गोरक्ष चिंचेसारखं झाड किंवा गोरक्ष चिंचेसारखा उपयोग घरात जर तुम्ही व्यवस्थित केलात, तुमच्यासारखा भाग्यवान तोच. तुम्हाला तशी व्यक्ती भेटायला पाहिजे, तुम्हाला तशी व्यक्ती मिळायला पाहिजे. पण त्यासारखा फायदा नाही. उगीच कोणालाही सांगून लुटून घेऊ नका, विश्वास जास्त ठेवू नका. नीट बघा, नीट आजमावा, अंधश्रद्धेला कल्पने जास्त घालू नका आणि फसू नका. मी का तुम्हाला मुद्दाम सांगतोय की लोक ह्याच्या मागे इतके धावतील, आता मला इतके फोन येतील आणि लोक कोणाकडेही जातील आणि काही करून घेतील आणि फसतील. नको त्या लोकांचा फायदा होईल. जे लोक असं सांगतात की आम्ही अघोरी आहोत, आम्ही साधू आहोत, आम्ही भमी कपडे घातले, म्हणजे असं काही नाही. त्याने काही येत नाही येतं, त्यांना त्या काही माहिती पण नाही आहे. सांभाळून जे करायचं, मिळवायचं ते पक्क मिळवा आणि मोठं. फक्त कुठेही फसू नका, फसून घेऊ नका. भेटू आपण ह्याच गोरक्ष चिंचेबद्दल पुढच्या एपिसोडमध्ये, कशा पद्धतीने ती घरामध्ये ठेवावी, अशा सगळ्या वृक्षांची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. जे 9 वृक्ष आहेत त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला सांगणार आहे.
फक्त नीट बघा, नीट विचार करा आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त करून घ्या. तुम्हाला भरपूर फायदा होईल. मी माझा फायदा भरपूर करून घेतला आहे. मला माझा फायदा मिळाला, पण मी हव्यास नाही केला आणि तास पण नाही केला. जेवढं मला लागतं तेवढं मला मिळालं, मिळवलं. स्वामी कृपा आहेच आहे, वैश्वनाथांची कृपा आहेच आहे, नाथ संप्रदायातल्या गुरूंची कृपा आहेच आहे. सगळ्यांची कृपा आहे, तेवढं आपण करायचं. तर ही गोरज चिंच जर तुम्हाला कुठे भेटली, मिळाली, शोधलीत, नक्की जपून ठेवा. बघू आपण काय करायचं. तोपर्यंत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये गोरक्ष चिंचेचा खरा लक्ष्मी संपन्नासाठी उपयोग. तोपर्यंत नमस्कार.